देव बघायचंय ना, संतांनी सांगितलं जिथं कीर्तन चालू असतं तिथं ब्रह्मांडाचा अधिपती वैकुंठ सोडून या ठिकाणी उपस्थित आहे. ज्या सुखा कारणे देव राबला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. सुंदर सांगा. काय ब्रह्मांडाचा अधिपती जर वैकुंठ सोडून सुख शोधण्यासाठी जर संतांच्या संगतीमध्ये येत असेल, वारकऱ्यांच्या जवळ जर येत असेल, तर आपण कीर्तन कुठं बसून ऐकलं पाहिजे? घरात का दारात का मंडपात का ज्या ठिकाणी कीर्तन चालू आहे तिथं? हा, जिथं कीर्तन चालू आहे मग गावात एवढीच आहे. हा, जेवण किती लोकांचं केले? माझं 400 लोकांचं जेवण केले. 400 लांब म्हणी जातील. तुम्ही एकदा जावा मग काय टीव्हीत नाही. तुम्ही काळजीच करू नका. लय बसतात माणसं असतात. कीर्तन असलं ना की माणसं सगळ्याच्या माग, तमाशा असल्यावर सगळ्याच्या पुढे म्हणते. बरोबरच आहे. लोकांना मुळात देव कळला नाही, हे विशेष आहे. पहिल्यांदा देव कळला पाहिजे. आपल्या जातीला जर देव कळला असता तर ज्यावेळेस हरिपाठ चालू झाला असता त्यावेळेस लोक आपापलं काम सोडून इथपर्यंत आली. मी जेवणासाठी कुणाला नावं ठेवते असा विषय. मी जरा आगाव शिस्त आगाव आहे. 15-20 मिनिटात कळलं तुम्हाला. आगाव आहे म्हणजे शिव्या नाही देणार, पण जे सांगणार ना तो ब्रह्मांडाचा अधिपती आपल्यावरती कशा पद्धतीनं कृपा करेल एवढं सांगण्याचा नक्की प्रयत्न करेल. नक्की आपलं हित कुठं आहे तुकोबाराने सांगितलं. तमाशाला गेल्यानंतर आपलं हित होत नाही. भजनाला गेल्यानंतर ब्रह्मांडाचा अधिपती त्याची वाट बघत असतो. ब्रह्मांडाचा अधिपती कीर्तनाला गेल्यानंतर त्याची वाट बघत असतो. भागवतामध्ये खूप छान सांगितलं. मारुती रायाला एका साधकानं प्रश्न केला, नक्की देव बघायचा असेल तर देव दिसतो कुठं आणि देव असतो तरी कुठं? सहज सांगितलं. सगळ्याच्या आधी जो येतो आणि सगळे झाल्यानंतर सगळ्याच्या मागणं जो जातो त्याला देव. किती सुंदर सांगितलं. दिवस बघायचा ना मग सगळ्याच्या आधी या, आणि जो कार्य झाल्यानंतर सगळ्याच्या नंतर जातो त्याला